आणि आता लोकसभेचा आखाडा त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। पुण्याचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींची उद्या सभा। मोदींच्या दौऱ्यामुळे शहरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात। मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा डाव ठाकरेंनी आखला होता। शिवसेना नेते राजू वाघमारे यांचे ठाकरेंवर गंभीर आरोप। उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरेंना सीएम करायचं होतं, वाघमारेंचा दावा। उदयनराजेंच्या हस्ते साताराच्या विकासाचा संकल्पनामा प्रकाशित। पोवाई नाका इथं शिवरायांना अभिवादन संकल्पनाम्याचं प्रकाशन। अरविंदर लवली यांना काँग्रेसमध्ये अध्यक्षपदाचा त्यांनी राजीनामा दिलाय। दिल्लीमध्ये आपशी आघाडी केल्यानंतर काँग्रेस पक्षातील धुसफूस समोर आली। आपसोबत युती केल्यानं लवली यांचा राजीनामा। काँग्रेसचे माजी आमदार आसिफ मोहम्मद खान यांना धक्काबुक्की। अरविंदर सिंग लवली यांच्या समर्थकांकडून धक्काबुक्की। बोरिवलीत उत्तर मुंबई लोकसभेचे उमेदवार पियुष गोयल यांचा भव्य रोड शोमध्ये आशिष शेलार, गोपाळ शेट्टी, प्रवीण दरेकरांसह अनेक भाजप नेत्यांचा सहभाग। पाहुण्यांचा पाहुणचार खूप केला, आता त्यांना घरी पाठवण्याची वेळ आली आहे। वैशाली दरेकरांचा श्रीकांत शिंदेंना टोला। कल्याण लोकसभेत महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे विरुद्ध महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकरांमध्ये लढत। पाहुणचार खूप झाला, गेल्या 10 वर्ष पाहुणचार आपण त्यांना इथे नांदवलं, त्यांना बरंच काही दिलं। आता त्यांना परत ते पार्सल आपल्याला पुन्हा एकदा ठाण्याला पाठवून द्यायची जबाबदारी ही तुम्ही सगळ्यांची आहे। आणि ठाकरे गटाचे ठाण्याचे माजी नगरसेवक MK मढवी आणि अनिल मोरेंना 2 दिवसांची पोलीस कोठडी। खंडणी पैसे घेतल्याच्या आरोपात ठाण्यातील खंडणी विरोधी पथकाकडून दोघांना अटक।